नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यासाठी आपण महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकाची सिरीज घेऊन आलेलो आहोत। त्यापैकीच आजची प्रश्नपत्रिका आपण भूगोल या संपूर्ण विषयावर घेणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट असू द्या। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नपत्रिकेला। पहिला प्रश्न काय दिलेला बघा तुम्हाला, शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उद्यानाबद्दल बरीचशी माहिती मी मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेली आहे की कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे, महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्यान आहेत, भारतामध्ये किती राष्ट्रीय उद्यान आहेत, अशी सखोल माहिती तुम्हाला दिलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे की शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं? पर्याय काय दिले बघा तुम्हाला, महाराष्ट्र दिलं आहे, आंध्र प्रदेश दिलं आहे, मध्य प्रदेश दिलं आहे आणि पश्चिम बंगाल दिलं आहे। प्रश्न काय विचारला आहे, शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं काय असेल, मध्य प्रदेश। पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे। याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया खाली। शिवपुरी राष्ट्रीय उद्यान, ज्याला माधव राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखलं जातं, हे कुठे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे। आणि मध्य प्रदेशामध्ये आणखीन कोणते राष्ट्रीय उद्यान आहेत बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे, बांधवगड आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, पन्ना राष्ट्रीय उद्यान आहे आणि सातपुडा हे काय मध्य प्रदेशामध्ये असलेले राष्ट्रीय उद्यान आहे। आता पर्यायामध्ये तुम्हाला काय दिले, आंध्र प्रदेश दिले। मग आंध्र प्रदेशामध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान येते ते सुद्धा नोट डाऊन करत चला। पापीकोड्डा, राजीव गांधी, नागार्जुन सरस्वती किंवा श्री व्यंकटेश्वर हे आंध्र प्रदेशामध्ये असलेले राष्ट्रीय उद्यान आहे। त्यानंतर जे पश्चिम बंगाल दिले, तर पश्चिम बंगालमध्ये कोणकोणतं राष्ट्रीय उद्यान येतं बघा, सुंदरबन आहे, जलदाहारा आहे, गोरुमारा आहे, हे काय पश्चिम बंगालमध्ये असणारे राष्ट्रीय उद्यान आहे। त्यानंतर महाराष्ट्र पर्याय आहे, तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान कोणकोणतं आहे, तर चांदोली आहे, घोगामल आहे, नवेगाव आहे, पेंच आहे आणि ताडोबा अंधारी हे काय जेवढे तुम्हाला पर्याय दिले त्या पर्यायामध्ये असलेले राष्ट्रीय उद्यानांची लिस्ट आहे। महत्त्वाचे नोट डाऊन करायचं। मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5 मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? MP प्रश्न आहे, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? महासागरांची नावं दिली तुम्हाला, पॅसिफिक महासागर, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आणि आर्कटिक महासागर। काय उत्तर असेल याचं, तर पॅसिफिक महासागर। भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह पॅसिफिक महासागरामधून वाहतो। पुढचा प्रश्न आपण बघूया, ध्रुवीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामधील तापमानातील फरकामुळे डायडॅची निर्मिती होते। ध्रुवीय आणि उष्णकटिबंधीय तापमानाच्या फरकामुळे कशाची निर्मिती होते? जेट प्रणाली, जागतिक वारे, महासागरीय प्रवाह किंवा वरीलपैकी सर्व। ध्रुवीय आणि उष्णकटिबंधातील तापमानातील फरकामुळे कशाची निर्मिती होते? तर जेट प्रणाली। पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील। बघा आता जेट प्रणाली प्रवाहामुळे काय आहे, तर उबदार उष्णकटिबंधीय आणि थंड ध्रुवीय हवेतील तीव्र तापमान फरकामुळे जेट प्रवाह तयार होतात। दुसरा पॉईंट आहे जागतिक वारे। तापमान फरकामुळे काय निर्माण होणाऱ्या दाबाच्या पट्ट्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशाकडून ध्रुवीय प्रदेशाकडे वारे वाहतात। त्याच्यानंतर जे महासागरीय प्रवाह आहे हा उष्णकटिबंधातून ध्रुवीय प्रदेशात ऊर्जा वाहनासाठी महासागरीय प्रवाह देखील निर्माण होतात। पुढचा प्रश्न आपण बघूया, एल निनो आणि ला निना कशाशी संबंधित आहे? हे दोन जे प्रवाह आहे एल निनो आणि ला निना कशाशी संबंधित आहेत? ह्याच्या दोन्ही घटना आपण वरच्या प्रश्नात जे पाहिलं ना, एल निनो आणि ला निना या दोन्ही घटना काय आहे, उष्णकटिबंधीय पूर्व मध्य पॅसिफिक महासागरातील समुद्रपृष्ठ तापमानातील बलांशी संबंधित आहे। एल निनोमध्ये या भागात पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा जास्त उष्ण होते,
तर ला निनामध्ये ते सामान्यपेक्षा कमी थंड होते. आता याचा परिणाम भारतीय मान्सूनवर काय होतो तर बघा, एल निनो भारतात अनेकदा दुष्काळ किंवा कमी पावसाला कारणीभूत ठरतो आणि ला निना जे हे भारतात चांगल्या किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि पुराची शक्यता वाढवते. पुढचा प्रश्न आपण बघूया. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय म्हणतात? विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय म्हटलं जातं? विषुववृत्तीय कमी दाब पट्टा किंवा विषुववृत्तीय उच्च दाब पट्टा किंवा विषुववृत्तीय मध्यम दाब पट्टा किंवा वरीलपैकी नाही. काय उत्तर येईल याचं? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 1 विषुववृत्तीय कमी दाब पट्टा. हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो? पर्याय पहा काय? हिंदी महासागरावरून येणारी चक्रीवादळे, बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे, अरबी समुद्रावरून येणारी चक्रीवादळे किंवा वरीलपैकी सर्व. काय उत्तर असेल? पर्याय नंबर 2 बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे. यामुळे काय होतं? हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताच्या प्रादेशिक हवामान विभागात मराठवाडा कोणत्या प्रकारच्या प्रदेशात मोडतो? भारताच्या प्रादेशिक हवामान विभागात कोणत्या प्रकारात मोडतो मराठवाडा? बघा, पर्जन्य छायेच्या प्रकारात, आवर्षण प्रवरण क्षेत्र म्हणून, अर्धशुष्क हवामानाच्या प्रदेशात किंवा वरीलपैकी सर्व. उत्तर तर यायला पाहिजे वरीलपैकी सर्व, परंतु सरासरी आपल्याला माहिती आहे उत्तर देताना काय आहे? काय उत्तर येईल? टिक मार्क करावं लागेल. तर पर्जन्य छायेच्या म्हणजे पर्याय नंबर 1 भारताच्या प्रादेशिक हवामान विभागात मराठवाडा कोणत्या प्रकारच्या प्रदेशात मोडतो? तर पर्जन्य छायेच्या प्रकारात मोडतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. उंची परतत्वे सरासरी तापमानात होणारी घट किती आहे? उंची परतत्वे सरासरी तापमानात होणारी घट किती? बघा, 1°C दर 160 मीटरला किंवा 1°C दर 100 मीटरला किंवा 1°C दर 165 मीटरला किंवा 1°C दर 159 मीटरला. उंची परतत्वे सरासरी तापमानात होणारी घट किती आहे? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3 1°C दर 165 मीटरला. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. बघा, याचा तपशील काय? जसजशी उंची वाढते तसतसे वातावरणाचा दाब कमी होतो आणि त्यामुळे काय होतं? तापमान कमी होतं. याचं प्रमाण बघा आहे, दर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर उंचीवर सुमारे 0° तापमान म्हणजे कमी होतं, जे दर 165 मीटरला अंदाजे 1° इतकं होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? 4 स्तर आहे वातावरणात, त्यापैकी सर्वात खालचा स्तर कोणता आहे असं विचारलं. बघा, तापांबर, स्थितांबर, मध्यांबर, उष्मांबर. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 तापांबर. हा काय आहे? वातावरणाचा सर्वात खालचा स्तर आहे. बघा, पृथ्वीच्या वातावरणाचे जमिनीपासून वरच्या दिशेने 4 मुख्य स्तर खालीलप्रमाणे आहेत. कोणकोणते? बघा, तापांबर कुठे? हा सर्वात खालचा आणि महत्त्वाचा स्तर आहे, जिथे सर्व हवामान विषयक घडामोडी घडतात. त्यानंतर येतो स्थितांबर. यामध्ये ओझोनचा थर असतो, जो सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण करतो. त्याच्यानंतर पुढे येतं बघा दलांबर किंवा मध्यांबर. हा काय? वातावरणातील सर्वात थंड थर आहे, जिथे उल्का जळून नष्ट होतात. आणि चौथा थर येतो आयनांबर, त्यालाच आपण उष्मांबर म्हणतो. या थरात काय? तापमान वेगाने वाढते आणि रेडिओ लहरी परावर्तित होतात. पुढचा प्रश्न बघा काय? कोपेनच्या वर्गीकरणामुळं CWG कोड कोणत्या हवामानासाठी वापरला जातो? CWG कोड कशामुळं? कोपेनच्या वर्गीकरणात. बघा, कोरडा हिवाळा मान्सून हे योग्य उत्तर येईल. त्याचं काय? कशामुळे वाढला जातो? कोणत्या हवामानासाठी वापरला जातो? कोरडा हिवाळा आणि मान्सून. कोपेनच्या हवामान वर्गीकरणानुसार CWG हा कोड कोरड्या हिवाळ्यासह मान्सून हवामान किंवा उष्ण कटिबंधीय ओलसर हवामानासाठी वापरला जातो. या हवामानात हिवाळा कोरडा असतो आणि उन्हाळ्यात मान्सूनचा पाऊस पडतो. CWG हवामानाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? सी म्हणजे काय? वॉर्म टेम्परेचर, सौम्य समशीतोष्ण कटिबंध, जिथे सर्वात थंड महिन्यांचे सरासरी तापमान 18°C
ते -3°C दरम्यान असते. यापैकी डब्ल्यू म्हणजे काय, ड्राय विंटर म्हणजे हिवाळा कोरडा असतो. आणि जी म्हणजे हॉट समर, उन्हाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यापूर्वी मे आणि जून म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला तापमान अत्यंत उंच म्हणजे 40°C जास्त असतं. कोणकोणत्या प्रदेशामध्ये, तर हे हवामान उत्तर भारतीय मैदानी, गंगेचं मैदान, बिहार आणि उत्तर प्रदेश यासारख्या उष्ण व कोरड्या हिवाळ्याच्या प्रदेशात आढळतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. वातावरणातील कोणता थर रेडिओ लहरी परावर्तित करतो? मागच्या प्रश्नात मी तुम्हाला सांगितलेले की वातावरणातील कोणता थर रेडिओ लहरी परावर्तित करतो. बघा, आयनांबर, तपांबर, स्थितांबर किंवा मध्यांबर. काय योग्य उत्तर येईल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 आयनांबर. हा जो स्तर आहे हा काय रेडिओ लहरी परावर्तित करतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा वातावरणामध्ये परावर्तित होते? भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा वातावरणामध्ये परावर्तित होते? 30%, 40%, 35%, 45%. योग्य उत्तर काय येईल सर? 35%. 30 किंवा 35% असं समानंब आहे, परंतु ज्या ठिकाणी 30 असेल 35 नसेल त्या ठिकाणी 30 उत्तर लिहा, ज्या ठिकाणी 30 आणि 35 दोन्ही असेल त्या ठिकाणी 35 लिहा. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच महत्त्वाची प्रश्नमालिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.